मुंबई महानगरपालिकेवर जवळपास 30 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान झाला. शिंदे गटाचा उपमहापौर बसला. काल माझी एक फेसबुक पोस्ट पडली होती. म्हणजे 30 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा उतरवला गेला. मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचं प्रतीक असलेला भगवा उतरवला गेला. पण हा भगवा उतरवला जात असताना मी हेही लिहिलं होतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये मुंबईतून काय काय बाहेर जाताना पाहायला लागणार आहे, आता देवच जाणे. 5 वर्ष पाहायचंय मुंबईचं काय काय नुकसान होणार आहे. आणि कालची ही पोस्ट आणि आजचाच पहिलाच दिवस, बरं का, आजचा पहिला दिवस, आणि आज कानावर एक बातमी येऊन थडकते. ती बातमी अशी असते, मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौरांना, उपमहापौरांना आणि समित्यांच्या अध्यक्षांना नव्या कोऱ्या गाड्या मिळणार आहेत. मागच्या वापरलेल्या गाड्या या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वापरायला दिल्या जाणार आहेत, तर महापौर, उपमहापौर आणि समित्याच्या अध्यक्षांसाठी जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च करून नव्या गाड्या घेतल्या जाणार आहेत. गाड्या कुठल्या? महापौरांसाठी इनोव्हा हायब्रिड जवळपास 30 लाखांच्या पुढची या गाडीची किंमत आहे, बरं का. स्कॉर्पिओ गाड्या, नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाड्या समितीच्या अध्यक्षांसाठी आणि उपमहापौरांसाठी. त्यानंतर जुन्या गाड्या या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वापरायला दिल्या जाणार आणि ह्या गाड्यांची नोंदणी होऊन 2च दिवसात ही वाहने महापालिकेच्या ताफ्यामध्ये येणार. म्हणजे आज पहिलाच दिवस नाही तो या कानावर बातम्या येऊन थडकतात. सुरुवात बघा कुठून केली गेली. मुंबई महानगरपालिकेकडून नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर शिवाय समिती अध्यक्षांसाठी नव्या गाड्या खरेदी केल्या जाणार आहे. बीएमसी कडून यासाठी 2.5 कोटींचा खर्चही केला जाणार आहे. महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा हायब्रिड, उपमहापौर आणि समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केल्या जातील. नोंदणी होऊन 2 दिवसांमध्ये वाहनं ताफ्यात येतील. जुनी वाहनं पालिका अधिकाऱ्यांना वापरायला दिली आहेत, त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहनं आता खरेदी केली जात आहेत. याचसाठी केला होता हा सारा अट्टहास, याचसाठी केला होता हा सारा प्रयत्न आणि तो यशस्वी ठरला. मुंबई महानगरपालिका आशिया खंडातली सर्वात, बजेटच्या बाबतीतली सर्वात मोठी महानगरपालिका. या महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व असावं. जवळपास 25 ते 26 देशांपेक्षाही या महापालिकेचं बजेट जास्त आहे. अशी ही महानगरपालिका आपल्या हातात असावी, हे भारतीय जनता पक्षाचं केव्हापासूनचं स्वप्न होतं. ते स्वप्न सत्यात उतरलं. आता बघा ना, परिस्थिती ज्यावेळेस गंभीर होती, कोरोनासारखं महामारीचं संकट महाराष्ट्रावर नव्हे, उभ्या हिंदुस्थानावर नव्हे तर जगभरामध्ये होतं, त्याही वेळेस मुंबई महानगरपालिकेने योग्य त्या ठिकाणी खर्च करून, म्हणजे उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं सरकार असताना योग्य त्या ठिकाणी खर्च करूनही मुंबई महानगरपालिकेच्या एफडीज जागेवर ठेवल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी, या मुदत ठेवींच्या व्याजांवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची देणी असतील, निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन्स असतील, योग्य पद्धतीने होत होती. म्हणजे त्यावेळेस परिस्थिती बिकट होती. 2000 कोटींचा मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळामध्ये 2000 कोटींचा खर्च केला. हॉस्पिटल्स बांधले, कोविड सेंटर्स बांधले, वॅक्सिनेशन्स झाले, अनेक ठिकाणी उपाययोजना केल्या गेल्या. या सर्वांमध्ये केंद्राने सापत्न वागणूक दिली होती. केंद्राने महाराष्ट्राला कवडीची मदत केली नव्हती. त्या उलट महाराष्ट्रातले भाजपाचे नेते पीएम केअर फंडाला मदत करा असं आवाहन सर्वांना करत होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जे सीएम केअर फंड असतो, मुख्यमंत्री सहायता निधी असतो, त्यामध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंडाला, जो फंड खरं तर फंडच झाला, तो जो प्रायव्हेट फंड आहे आणि त्या फंडाची कुठलीही माहिती, त्यातल्या निधीची कुठलीही माहिती ही बाहेर देता येत नाही किंवा माहिती अधिकाराच्या अंतर्गत येत नाही, हे नंतर कळालं. आज गायब त्या पीएम केअर फंडामध्ये आलेल्या फंडाची कुठे फंड झाला याची माहिती बाहेर आली नाही. मात्र मी तुम्हाला एक बातमी दाखवतो, म्हणजे तुम्हाला नवल वाटेल. मुंबई महानगरपालिकेच्या एफडी 92,000 कोटींवरून 80,000 कोटी, अगदी 3-4 महिन्यात आणखी 1,000 कोटी, 1,000 कोटी, 1,000 कोटी करत करत 70,000 कोटींवर मुंबई महानगरपालिकेच्या एफडी आणून ठेवल्या. म्हणजे सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपल्या एफडी जवळपास 22,000 कोटींनी उतरतात आणि कोविड सारख्या महामारीच्या काळात पायाभूत सुविधांसाठी फक्त 2,000 कोटी रुपये वापरले जातात. तेही मुंबई महानगरपालिकेने स्वतःचे वापरले. जरा ही बातमी पहा, तुमचेही डोळे उघडतील. 90,000 कोटींच्या पुढे गेलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर आलेल्या आहेत.
आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मुदत ठेवी कमी होऊ लागल्या. प्रशासनानं 4 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी पालिकेच्या मुदत ठेवी 81,000 कोटींवर होत्या. गेल्या 7 महिन्यात त्या 80,000 कोटींवर आल्यात. बीएमसीच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये गुंतवण्यात आल्यात. त्या मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. पालिकेच्या या मुदत ठेवींमधूनच आस्थापना खर्च आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात. पालिकेकडनं मोठी बातमी समोर येते, कारण मुंबई महापालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आता घट झालेली आहे. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 10,000 कोटींची घट झाल्याची माहिती समोर येते आणि मुंबई महापालिकेकडे सध्या सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे. मात्र उत्पन्नात घट झाल्याने विकास कामांसाठी फिक्स्ड डिपॉझिटला हात घालावा लागतोय. चालू आर्थिक वर्षामध्ये 10,000 कोटी राखीव निधीतून घेण्यात आलाय, तर 11,000 कोटी रुपयांचं अंतर्गत कर्जही काढण्यात आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय? जवळपास 10,000 कोटींनी मुंबई महानगरपालिकेच्या एफडीमध्ये घट झालेली आहे. 10,000 कोटी नव्हे, तर ही घट जवळपास 22,000 कोटींची आहे. आता ज्यावेळेस अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला की ही घट नेमकी कशासाठी, हा पैसा नेमका कुठे वापरला गेला, तर नाव आलं विकासाचं, विकास कामांचं. काय असतं हे सोज्वळ नाव दिलं की बऱ्याच गोष्टी घपले मारता येतात त्याच्यामध्ये. विकास काम, विकास काम. तो विकास प्रगतीबरोबर पळून गेलेला आहे, केव्हाच पळून गेलेला आहे तो विकास. पण विकास कामांचं नाव पुढे आलं. आता विकास काम नेमकं काय? 22,000 कोटींचं नेमकं काय विकास काम केलं? मला जरा सांगा. 5 कामं समोर ठेवावी, अगदी 5च कामं. मी कोविड काळातला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो याच परिस्थितीवरचा. ज्यावेळेस मुंबई महानगरपालिका आपल्या पैशावर, स्वतःच्या एफडीच्या पैशावर महापालिका क्षेत्रातल्या सर्व, महापालिका क्षेत्र काय म्हणतोय मी, जवळपास महाराष्ट्रभरातून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सेवा पुरवत होती. कोविड काळामध्ये अगदी जम्बो कोविड सेंटर्स असतील, अगदी वॅक्सिनेशन्स असतील, अगदी सर्व आरोग्याच्या संबंधातली सर्व कामं महापालिका स्वतःच्या पैशातनं करत होती. आणि या सगळ्यासाठी मुंबई महापालिकेने पहिल्यांदा आपल्या एफडीतली अमाऊंट वापरली होती, तीही 2,000 कोटींची. आणि तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या एफडी 80,000 कोटींवर होत्या. तरी सुद्धा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2,000 कोटी वापरणारी मुंबई महानगरपालिका उद्धव साहेबांच्या नेतृत्वातली, किशोरीताई पेडणेकरांच्या नेतृत्वातली, आणि आता सर्वसामान्य परिस्थितीमध्ये 22,000 कोटींनी एफडी उतरल्या, पण एक काम दाखवू शकले नाही. जरा हा एकदा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा. कोरोनावर 2,000 कोटींचा निधी खर्च करूनही बीएमसीकडे 80,000 कोटीहून अधिक एफडी आहेत. विविध सहकारी आणि खासगी बँकांमध्ये या एफडी आहेत आणि या एफडींवर बीएमसीला 1,600 कोटींचं व्याज मिळते, अशी माहिती नागरी वित्त विभागानं दिली आहे. कोरोनाचं संकट मुंबईवर किती मोठ्या प्रमाणात होतं आणि तरी देखील कोरोनावर बीएमसीचा 2,000 कोटींचा खर्च झालेला आहे आणि अजूनही काही एफडी शिल्लक आहेत. 80,000 कोटीहून अधिकच्या या एफडी आहेत. कोरोनावर जवळपास 2,000 कोटींचा निधी खर्च करून सुद्धा बीएमसीकडे 80,000 कोटीहून अधिक एफडी आहेत आणि विविध सहकारी आणि खासगी बँकांमध्ये या एफडी आहेत. मी माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये एका गोष्टीचा उल्लेख वारंवार केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचं सरकार होतं हे आमचं नशीब, नाहीतर आमची प्रेत सुद्धा गोदावरीमध्ये गंगामाई सारखी वाहिली असती. म्हणजे उत्तरेमध्ये गंगेमध्ये प्रेत वाहत होती, पण महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती नव्हती. आमचं नशीब बलवत्तर होतं. उद्धव साहेबांच्या हातात महाराष्ट्राचं नेतृत्व होतं. आणि मुंबईमध्ये किशोरीताई पेडणेकर, मुंबईच्या महापौर, आपल्या जीवाची बाजी लावत होत्या. मी त्यांना, त्या खरं तर परिचारिका आहेत, मी त्यांना त्यांच्या गणवेशामध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. त्यांचे अनेक फोटो त्यावेळेस व्हायरल झाले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर स्वतः आपल्या गणवेशामध्ये महापालिकेमध्ये सेवा पुरवण्यासाठी, म्हणजे सेवा देण्यासाठी, रुग्णांना सेवा देण्यासाठी त्या स्वतः उतरल्या होत्या. आणि त्यांच्यावर ज्या वेळेस त्या बॉडी बॅग खरेदीचे आरोप केले गेले, मला नवल वाटतं आज ती माणसं कुठे आहेत. म्हणजे बॉडी बॅगचा घोटाळा हा जवळपास 49.23 लाखांचा हा घोटाळा, 50 लाख पकडा, कथित घोटाळा. ज्या घोटाळ्याचा एक नवा पैसा ही माणसं सिद्ध करू शकली नाहीत. फक्त आरोप करायचा. माणसं जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आरोप करत राहायचा. त्याला, त्याच्या परिवाराला
त्रास देत राहायचा आणि जेव्हा तो माणूस आपल्याकडे येईल त्यावेळेस मात्र आरोप बंद. आपण अशी एक नव्हे, दोन नव्हे, हजारो नव्हे, लाखो प्रकरणं महाराष्ट्रभर पाहतोय. अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्याला सुद्धा यांनी सोडला नाही, इतकी वाईट परिस्थिती यांची. पण मला अभिमान वाटतो त्या माऊलीचा, किशोरीताई पेडणेकरांचा. त्या शिवसेनेसोबत कायम एकनिष्ठ राहिल्या, कायम शिवसेनेच्या पाठीशी ढाल बनून त्या उभ्या राहिल्या. आजही त्या संघर्ष करतायत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली नाही, पण ठीक आहे, पण याच्यातच माणसं पारखली जातात, माणसं ओळखली जातात. विचार करा, 2.5 कोटी रुपयांच्या गाड्या विकत घेणारे 49 लाखांचा तो घोटाळा किती म्हणजे मोठ्या प्रमाणावर दाखवायचा प्रयत्न करत होते. 49. विषय पैशांचा नाही, विषय 1 रुपयाही फार मोठा, पण तुम्हाला सिद्ध करता येत नाही. मग असले आरोप. आता माझ्या तोंडी काही शिवसेनेचे शब्द येत होते, पण मी ते थांबवले. तुम्ही समजू शकाल माझे आरोप काय असणार आहेत आणि कुठे घातलेत ते समजू शकता तुम्ही. आपल्या भावना आपण थोड्या सोशल मीडियावर थोड्याशा नियंत्रित ठेवतो, पण ठीक आहे. त्या खरंच किशोरीताई पेडणेकरांना मानाचा जय महाराष्ट्र. आदित्य साहेबांनी त्यानंतर एक फर्निचर घोटाळा उघडकीस आणला होता. जवळपास 200-250 कोटींचा, 262 ते 263 कोटींचा उघड घोटाळा काढला. म्हणजे फर्निचर घोटाळा म्हणजे काय? रस्त्यावरचे विजेचे खांब नव्या प्रकारचे स्टायलिश, बाकडे स्टायलिश, कचऱ्याचे डबे स्टायलिश, रस्त्यावरच्या झाडांच्या कुंड्या अगदी स्टायलिश. घ्या ना, करा. पण हे सगळं करत असताना 263 कोटी रुपये फुकले. म्हणजे एक एक गोष्ट लाखांना लावली गेली. एक एक बाकडा हजारोंचा लावला गेला. त्याच्यावर मात्र मुंबईच्या त्यांनी मला वाटतं पत्र सुद्धा, इक्बाल सिंग चहल यांना पत्र सुद्धा दिलं होतं. काय प्रतिक्रिया आली, काय रिप्लाय आला, उभ्या महाराष्ट्राला माहितीये. जे काही असेल ते. पण ह्या गोष्टींवर मात्र कोणी बोलायचं नाही. ह्या गोष्टी शांत. बाकी शिवसेनेचं कोणी सापडलं त्याच्या मागे हात धुवून लागायचं. बघा ना आदित्य साहेबांनी कसा घोटाळा बाहेर काढला. मुंबई पालिकेत 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय. मर्जीतल्या कंत्राटदारांसाठी नियम डावलून टेंडर काढल्याचा आरोप त्यांनी केलाय. रस्ते विभागामार्फत टेंडर न काढता मध्यवर्ती खरेदी खात्याकडनं टेंडर का काढलं असा सवाल त्यांनी केलाय. या प्रकरणी उत्तर द्या अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहत असताना वारंवार संजय राऊत साहेबांचं ते वाक्य मी विसरत नाहीये बरं का. मी वारंवार तुम्हाला ऐकवतोय. अरे हे पेढे वाटा पेढे. महाराष्ट्र कमजोर होतोय, मुंबई कमजोर होतीये, मराठी भाषा कमजोर होतीये, मराठी माणूस कमजोर होतोय. पेढे वाटा पेढे. 2.5 कोटींच्या गाड्या. अरे बसावा ना, मुंबईचा महापौर आहे, चांगल्या गाड्यांमध्ये बसावा, चांगल्या वाहनांमध्ये बसावा. मुंबईचा महापौर आहे. पण ज्यावेळेस 2.5 कोटी रुपये तुम्ही गाड्यांमध्ये घालता, 2.5 कोटी, आणि त्याच वेळेस तुम्ही मुंबईच्या माजी महापौरावर एका नव्या पैशाचा सिद्ध न झालेला आरोप करताना, 49 लाखांचा आरोप करताना, त्याच्या अगदी घरापर्यंत पोहोचता, त्याच्या परिवारापर्यंत पोहोचता, त्यावेळेस मात्र काय, खरंच तोंडामध्ये वाईट शब्द येत आहेत. पण सध्या मी स्वतःवर नियंत्रण ठेवतोय. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.